तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र. ठीक आहे. याचं पहिलं प्रकरण जे आहे ते आपण आता पाहणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. पाश्चात्य परंपरा. ठीक आहे. आपण या पाठाचं वाचन करणार आहोत आणि ते जे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत ते त्यांचा थोडासा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर चला तर मग सुरू करूया. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा यामध्ये आपण सर्वात आधी पाहणार आहोत इतिहास लेखनाची परंपरा, त्यानंतर आधुनिक इतिहास लेखन, त्यानंतर युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन आणि महत्त्वाचे विचारवंत. ठीक आहे. चला सुरू करूया. आपण याचं वाचन करतोय. आपला मूळ जो मुद्दा आहे हा व्हिडिओ पाहण्याचा तो म्हणजे आपण इतिहासाच्या धड्याचे वाचन करणार आहोत आणि त्या अनुषंगाने जर एखादा महत्त्वाचा मुद्दा वाटला तर तो आपण काय करणार आहोत, याच्यासोबत चर्चा करणार आहोत किंवा डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. जर तुम्हाला कुठे मला असं वाटलं की ही भाषा जड आहे, समजायला कठीण आहे, तर तो टॉपिक मी काय करेल तुम्हाला समजावून सांगेल. ठीक आहे. चला. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्याचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे. आपण इतिहासाचा अभ्यास का करतो किंवा इतिहास जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला जेव्हा आपण इतिहास म्हणून सांगतो तेव्हा त्यात काय असतं नेमकं. जसं आपण आता भूतकाळामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला असेल, बरोबर आहे. तुम्हाला तारखेवार शिवाजी महाराजांचा जन्माच्या आधीची पार्श्वभूमी, त्यानंतर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना ही क्रमशः हे झालं होतं आधी, मग त्याच्यानंतर ही घटना घडली, त्याच्यानंतर ही घटना घडली आणि कुठल्याही घटनेचा पुढच्या भविष्यामध्ये म्हणा किंवा काय हे होतो, परिणाम होतो, या सगळ्यांचा अभ्यास आपण कशामध्ये करतो, इतिहासमध्ये करतो. बरोबर आहे ना. इतिहासात आपण घटनांची क्रमशः संगती लावतो व त्याचे आकलन करून घेतो. आकलन करून घेणे म्हणजे समजून घेणे आणि या उद्दिष्टाने आपण इतिहासाचे काय केले जाते, इतिहासाला शास्त्र म्हणतो आपण, सामाजिक शास्त्र म्हणतो. का? कारण संशोधन केल्याशिवाय तुम्ही इतिहासाचा अभ्यास करू शकत नाही आणि ही एक अखंडितपणे चालणारी काय असते, प्रक्रिया असते. तिला ब्रेक नसतो आणि ती कधीही बंद पडत नाही. विज्ञानाचा आपण अभ्यास जेव्हा करतो, शास्त्रांचा अभ्यास जेव्हा करतो आपण, तेव्हा ती काय असते, अखंडित चालणारी प्रक्रिया असते. त्यामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला काही ना काही नवीन गोष्ट, म्हणजे आता एखाद्या इतिहासातली घडलेली घटना आपल्याला माहिती नसेल आणि ती नव्याने जर कळली तर त्यानुसार पूर्ण इतिहासातील सर्व घटनांचा संदर्भ त्याच्यामुळे काय होऊ शकतो, बदलू शकतो. त्यामुळे इतिहास ही एक काय आहे, अशी शाखा आहे जी अविरतपणे तिचा संशोधन कसं असतं, सुरूच असतं. वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती व प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब केला जातो. बरोबर आहे. वैज्ञानिक शाखा जसे फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायो आहे, यामध्ये आपल्याला जे नॉलेज आहे, आपलं जे ज्ञान आहे ते खरं आहे की खोटं हे पाहण्यासाठी तुम्ही प्रायोगिक पद्धतीत प्रयोग करू शकता, प्रत्यक्ष निरीक्षण करू शकता. बरोबर आहे ना. या पद्धतींच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सर्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. मला आता जसं आपल्याला न्यूटनचा लॉ जर प्रूव्ह करायचा असेल तर आपण त्याच्याशी रिलेटेड एक्सपेरिमेंट, प्रयोग केव्हाही करू शकतो, करून पाहू शकतो. पुन्हा पुन्हा त्या गोष्टीला सिद्ध करणं आपल्याला शक्य आहे. बरोबर आहे. जसं आपण तो एक प्रयोग पाहिला होता की 2 वस्तू एका विशिष्ट उंचीवरून जर मी खाली फेकल्या तर त्या सेम मोमेंटला जमिनीला स्पर्श करतात. आपण कितीदा याचं काय करू शकतो, हा सिद्ध करून पाहू शकतो. इतिहासाच्या बाबतीत भूतकाळात घडलेली एखादी घटना पुन्हा पुन्हा आपल्याला ती घटना प्रयोगाद्वारे पुन्हा पुन्हा ते चित्र उभं नाही करता येत. बरोबर आहे ना.
एखादं युद्ध, पुन्हा त्या युद्धाची पार्श्वभूमी तयार करून आपण लढू, अशा पद्धतीने आपण इतिहासाचा अभ्यास करू शकत नाही. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते. कारण कुठे आहे? का नसते? कारण त्या घटना भूतकाळात घडून गेलेल्या आहे. इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. जसं शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्यावेळेसची परिस्थिती हे आपण एकदा कुणीतरी नोंद करून ठेवलेली आहे. त्या नोंदीच्या सहाय्याने किंवा तेव्हा उपलब्ध असणाऱ्या साधनांच्या सहाय्यानेच आपण त्याचा अभ्यास करू शकतो. आपण तो सीन किंवा तो प्रयोग पुन्हा करून पाहू शकतो का? नाही. आपल्याला त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. बरोबर आहे. तसेच सार्वकालिक व सार्वत्रिक नियम मांडणे हे झालं म्हणजे आता एखाद्या ठिकाणी जर का दंगा झाला असेल तर त्यामुळे आपण गॅरंटेडली त्याच्या पुढची रिॲक्शन काय असेल हे आपण एखाद्या नियमाप्रमाणे सांगू नाही शकत. बरोबर आहे. किंवा ती गोष्ट नियमाद्वारे सिद्ध करणे शक्य नसते. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्याचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते. त्यानंतर अक्षरवाटिका म्हणजे अक्षराचे वळण, लेखकाची भाषाशैली, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही ते ठरविण्यासाठी मदत करू शकतात. जसं एखादं पत्र कोणी लिहिलं तर समजा मी एखादं पत्र लिहिलं आणि त्या पत्रावर जर मी 1490 सालची एखादी तारीख टाकली आणि म्हटली एखाद्या इतिहासातल्या घटनेची जर मी नोंद केली तर केवळ कुणाचं तरी पत्र मिळालं आणि त्याच्यावर तारखेची नोंद आहे म्हणजे ते पत्र खरं असेल असं इतिहासात मानलं जात नाही. प्रत्येक काळामध्ये जे अक्षरं असतात, भाषा असते, म्हणजे आता आपण जी बोलीभाषा मराठी वापरतो आहे 1490मध्ये तशी भाषा कुणी बोलत नसणार. बरोबर आहे ना. मग त्या भाषेची लिहिण्याची तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळातले पत्र जर पाहिले असतील तर अशी एक सरळ रेष असते, पाहिलं आहे का? आणि त्यांच्या अक्षरांची स्टाईल वेगळी असते. पण एक उदाहरणार्थ एक ट्राय करूया. श्री शिव छत्रपती फॉर एक्झाम्पल, मध्ये कुठे गॅप नसते, आपल्यासारखं फुलस्टॉप तिथे नसतो. बरोबर आहे ना. असे एक एक्झाम्पल म्हणून आपण काय करूया पाहतो आहे, कारण हे अजिबात त्या काळातली भाषा नाही आहे, पण एक उदाहरण दिला. आता आपण कसं आहे याच पानावरची अक्षरं पहा ना. प्रत्येक किती सायंटिफिक आणि शिस्तबद्ध भाषा वाटते आहे ही. कॉमा वगैरे सगळं आहे, हे असं त्या पत्रांमध्ये नसतं. बरोबर आहे. मग ते पत्र पाहून त्या पत्राचा कागद किती जुना आहे, तो कागद केव्हा तयार केला असेल, आपण ह्या सगळ्या गोष्टी, एखादी वस्तू आहे तर आपण पुरातत्व शास्त्राच्या मदतीने तो कागद किती जुना असेल या सगळ्या गोष्टींचा आपण काय करू शकतो, अभ्यास करू शकतो. बरोबर आहे ना. आणि त्यामुळे एक तर पहिली गोष्ट म्हणजे इतिहासासाठी तुम्हाला कशावर अवलंबून राहावं लागतं, एखाद्या ऐतिहासिक वस्तूंवर. म्हणजे तो एखादा दस्तऐवज असू शकतो किंवा एखादी जुनी वस्तू असू शकते किंवा एखादा दगडावर कोरीव काम केलेली काहीतरी लिपी असू शकते. मग आता मला जर इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर मला त्या भाषेचा, त्या लिपीचा ज्ञान असायला पाहिजे. नसेल तर मी ज्याला ती भाषा कळते त्याला बोलवेल. बरोबर आहे. त्यानंतर ज्या कागदावर लिहिलेला आहे तो कागद कसा असेल. अक्षरवाटिका शब्दाचा अर्थ पहा. अक्षरवाटिका म्हणजे अक्षरांचे वळण, म्हणजेच कसं लिहिलेलं आहे त्यावरून तुम्ही ठरवू शकता कोणत्या प्रकार, म्हणजे कोणत्या काळातली ती लिपी असेल, लेखक कशी भाषा वापरत होता, ती भाषा कुठल्या काळात बोलली जात होती, कागद निर्मितीचा काळ कसा होता, त्याच्यावर कुणाची सही आहे का, कुणाची अधिकारदर्शक राजमुद्रा वगैरे अशी काही उमटवलेली आहे का, ज्यावरून ते दस्तऐवज खरं म्हणजे अस्सल आहे की नाही हे आपण ठरवू शकतो. बरोबर आहे. त्यानंतरच आपण तो पुरावा
धरायचा की नाही, खरा मानायचा की नाही, हे आपण काय करू शकतो, ठरवू शकतो. त्यानंतर इतिहासतज्ञ ऐतिहासिक संदर्भांच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीची विश्वासार्हता पडताळणी करू शकतात. ठीक आहे. इथे खाली एक इतिहास संशोधन पद्धती दाखवलेली आहे या चार्टमध्ये, की इतिहासामध्ये संशोधन कसं केलं जातं, इतिहासाची मांडणी कशी केली जाते. पहा त्याचे महत्त्वाचे मुद्दे काय आहे. इतिहासाची संशोधन पद्धती. पहिलं, ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. एखादी माहिती खरी आहे की खोटी आहे त्यासाठी त्याचे संदर्भ सगळ्यावरती जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या तपासणे. ऐतिहासिक माहिती संकलित करणे. त्याच्यासाठी त्या बदलांसाठी कारणीभूत असणाऱ्या प्रक्रिया, कशामुळे इतिहासात ते संकलन झालं असेल किंवा कशामुळे ती पर्टिक्युलर बदल आहे इतिहासात तो त्याच्यासाठी कशामुळे झाला असेल, कुठल्या गोष्टीमुळे इतिहासातील एखादी घटना घडली असेल त्या घटनेचा अभ्यास करणे, त्याचे तौलनिक विश्लेषण करणे. इतिहासातील विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थल कालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करणे. म्हणजे एखादी घटना घडली आहे, ती कुठे घडली, कधी घडली आणि तेव्हाची परिस्थिती कशी होती, या सगळ्यांचा अभ्यास करणे. ऐतिहासिक संदर्भाशी निगडित योग्य प्रश्नांची मांडणी करणे. संभाव्य परिकल्पना मांडणे. इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे. या सगळ्या ज्या पद्धती आहे या पद्धतीचा वापर करून इतिहासामध्ये संशोधन केले जाते. ठीक आहे. चला पुढे जाऊया. इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञान शाखा आहेत. जसे म्हणजे इतिहासामध्ये तुम्हाला एखादं संशोधन करायचं असेल तर या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे किंवा त्या गोष्टी ज्यांना माहिती आहेत तशांची तुम्ही काय करायला पाहिजे, त्यांचा सल्ला किंवा त्यांची मदत तुम्ही घ्यायला पाहिजे. अशा ज्ञानशाखा किंवा संस्था कोणकोणत्या आहे ज्या इतिहासाला मदत करतात. पहा, पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवाटिकाशास्त्र, भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र आणि वंशावळीचा अभ्यास. पुरातत्व विभाग म्हणजे ज्या जुन्या पुरातन वास्तू असतात किंवा वस्तू असतात त्यांचा अभ्यास करणे. ओके. अशा भरपूर सगळ्या संस्था आहेत आणि शाखा आहेत ज्या इतिहासाला संशोधन करण्याला मदत करतात. ठीक आहे. इतिहास लेखनाची परंपरा. पहा, इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. इतिहास लेखन व्याख्या लिहायची असेल तर कशी लिहाल. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. ठीक आहे. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार म्हणतो आणि जो व्यक्ती हे संशोधन करतो त्याला काय म्हणतो आपण, इतिहासकार म्हणतो. इतिहासाचा सायंटिस्ट म्हणूया आपण त्याला. ओके. इतिहासकार म्हणतात त्याला. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासातले सगळे डिटेल इतके 5 वाजून 5 मिनिटांनी ही घटना झाली होती, मग दुसऱ्या दिवशी 4 वाजता ही घटना, अशी प्रत्येक क्षणाक्षणाची माहिती इतिहासातली आपल्याला शक्य असते का? नाही. आता जर मी म्हटलं 16व्या शतकातील एखाद्या गोष्टीचा मला अभ्यास करायचा आहे, अशी क्षणाक्षणाची मांडणी आपण नाही करू शकत. प्रत्येक घटनेची नोंद घेणे आपल्याला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोचवायचे आहे यावर अवलंबून असते. निवडलेल्या घटना व त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. म्हणजे एखादी घटना
जर घडली तर तिच्या आधी जे आहे भूतकाळामध्ये कुठल्या घटना घडल्या ज्यामुळे ही पर्टिक्युलर घटना घडली याचा एकमेकांशी संबंध लावत लावत तो इतिहासकार काय करतो, त्याला त्याच्या वाचकापर्यंत काय पोहोचवायचं आहे आणि ते पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेल्या घटना कोणत्या, त्या घटना इतिहासकार निवडतो. ओके, आणि त्यानुसार तो त्याचं संशोधन करतो. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती. मग गृहचित्रांद्वारे स्मृतींचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन यासारख्या परंपरा जगभरातल्या संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. म्हणजे आता प्रत्येक वेळेला प्रत्येक घटना आपल्याला लेखी स्वरूपात नाही मिळत ना. बऱ्याचशा गोष्टी असतात किंवा बरेचसे ज्या घटना अशा असतात ज्या आपल्याला एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीकडे हे आपण ऐकत या गोष्टी पोहोचवल्या जातात. बरोबर आहे. आपल्या बऱ्याचशा कथा आपण जे आपल्यापर्यंत अशा पद्धतीनेच पोचतात आहे की नाही. ज्यांना काही जे इतिहासातल्या काही घटना आपण गोष्टीमधून, कथांमधून, पोवाड्यांमधून ऐकतो. बरोबर आहे. काही ठिकाणी चित्रकलेचा वापर करत गुहा जे आहे आपल्याला माहिती आहे अजिंठा लेणी आहे ना, त्या चित्रांवरून आपण त्या काळातल्या भरपूर गोष्टींचं काय करू शकतो, विश्लेषण करू शकतो. तर चित्रांद्वारे किंवा कुठे कुठे कोरीव कामांद्वारे ही माहिती काय केलेली आहे, स्मृती काय केलेल्या आहेत, जतन करून ठेवलेल्या आहेत. आणि प्रत्येक प्रकारच्या संस्कृतीमध्ये, जगभरातील प्रत्येक संस्कृतीमध्ये अशा काही ना काही साधनांचा वापर करून इतिहासाचे जतन केलेले आहे. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात वापर केला जातो. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहे, जे साधनं आहे ते आपण म्हणजे ज्या विविध पद्धती आहे त्यांना साधनांच्या रूपात वापरून आपण आज त्या भागातील, त्या काळातील इतिहासाचा काय करू शकतो, अभ्यास करू शकतो. माहीत आहे का तुम्हाला? पहा तर यामध्ये काही गोष्टी दाखवलेल्या आहे. काय दिसतंय हे चित्रामध्ये? एक शिलालेख आहे. शिलालेख म्हणजे दगडांमध्ये कोरीव काम करून माहिती साठवून ठेवलेली असते कोरीव कामाच्या रूपामध्ये. दगड म्हणजे त्याला शिला म्हणतात आणि हा झाला शिलालेख. उदाहरण पहा कुठलं आहे? फ्रान्स येथील लुव्र या संग्रहालयातील हा सर्वाधिक प्राचीन शिलालेख आहे. याचा अभ्यास केला तुम्ही. काय दिसतंय तुम्हाला इथे? पहा, माणसं दिसताय का? माणसं आहे आणि त्याच्या हातामध्ये काय आहे? ही समोर ढाल आहे. अशा ढाली तुम्ही बाहुबली पिक्चरमध्ये पाहिलेल्या आहे रिसेंटली. बरोबर आहे ना. आणि हे आपण नुसतं पाहून नाही बेटा, याचा अभ्यास करावा लागतो, तेव्हा याच्यामध्ये कुठल्या चित्राचं काय वर्णन आहे ते आपल्याला कळू शकतं. वरील चित्रात हातात ढाल व भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग व त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहे. नेतृत्व करणारा सेनानी हा समोर दिसतो आहे आपल्याला. बरोबर आहे ना. आणि हा खालच्या चित्रामध्ये पण हा इथे आहे, लीडर त्यांचा. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात लिहून, लिखित म्हणजे लिहून, नोंदी लिहून ठेवणे. एखादी घटना झाली ती घटना लिहून ठेवणे. या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असे सद्य परिस्थितीत म्हणता येईल. आपण असं म्हणू शकतो, गॅरंटीने नाही सांगू शकत. त्याच्या आधी दुसरीकडे कोणी लिहून ठेवलं असेल तर त्याचा अजून आपल्याला पुरावा मिळालेला नाही आहे, पण असं म्हणतात हा जो आहे सर्वात जुना पुरावा आपल्याला हा मिळालेला आहे लिखित स्वरूपाचा. म्हणून आपण म्हणतो की सद्य परिस्थितीमध्ये असं म्हणता येईल. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन म्हणजे त्या काळातील शिलालेखांमध्ये जतन केलेली आहे. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षापूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धांची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. हा दगड किती वर्ष जुना आहे? शिलालेख
4500 वर्ष जुना आहे आणि त्यामधून त्या काळात झालेल्या एका युद्धाची माहिती जतन करून ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे. हे काय झालं, हे एक इतिहासाचं साधन आहे. ज्या साधनाच्या उपयोगाने मदतीने आपल्याला त्या काळातील इतिहासाबद्दल माहिती मिळते. ठीक आहे. आधुनिक इतिहास लेखन आणि त्याच्या पद्धती आपण पुढच्या भागात पाहूया.